तर मित्रांनो, आज मी शेतात एकलाच आलोय. काय करायला आलोय मलाच नाही माहिती. अरे हा, मी का नाही या शेंगा तोडायला आलो मित्रायलो. तिची चटणी लय भारी लागते बरं, तुम्ही खाऊन पाशान का? हे बघा आपलं शेत, ही पूर्ण तिथून तिथलो आपलं शेत. कपाशी, इकडे मक्का, इकडे आपला आंबा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कसं वाटलं आपलं शेत मित्रांनो? बिलाती लावेल की सकाळी घरातून निघताना मै माय बोलली की थोड्या शेंगा तोडून आण चटणी करता. हे थोडं म्हणजे काय तुम्हाला माहिती का? इथे आलो तर झाड माझ्याकडे पाहता आणि जमीन माझ्याकडे पाहते आणि मी मोबाईलकडे पाहतो. मित्रांनो, शेतात एकटं येणं म्हणजे एक फायदा आहे, कोणी आडत नाही आपल्यावर. पण तोटा बी बरं का, कारण स्वतःच काम करायचं आणि स्वतःच थकायचं आणि स्वतःच म्हणायचं चाल भाऊ थोडं कर अजून काम. आता 5 मिनिटं काम केलं, आता 10 मिनिटं बसतो मी. आता ताई शेंगा कोण तोडत बशीन सांगून देईन शेंगा कवळ्या होत्या म्हणून. शेतात असताना माझं डोकं एवढं भारी चालतं की आज मी लय काम करणार आहे. आपण पहिले रील बनवली रील, आता दुसरी रील क्या बनवली रील, मग तिसरी रील बनवली रील. शेतात काम मय शून्य आणि गॅलरी 47 व्हिडिओ न भरली. पण खरं सांगायचं ना, शेतात ते ना एकटा असल्यावर लय शांतता राहते. फक्त पक्ष्यांचा आवाज, वारा आणि आपला स्वतःचा आवाज. अरे देवा, आता एवढं काम कोण करणार आहे भो? कारण शेत बी मय आहे, काम बी मय आहे आणि सुट्टीचा निर्णय बी मयाचे. चला मित्रांनो, बाय. आता खरंच काम करतो. आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर, आणि सबस्क्राईब बी करा, शेअर बी करा. बाय बाय.